हरिओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधको, नवविधा भक्ती आपण पाहत आहोत. ग्रंथराज दासबोधामधला 4थ्या दशकातला 5वा समास आपण बघणार आहोत. अर्चना भक्ती. 5वी अर्चना भक्ती म्हणजे काय हे आज आपण पाहणार आहोत. नवविधा भक्तीमध्ये ज्या 9 भक्ती सांगितलेल्या आहेत त्यातल्या 4 भक्ती आपण पाहिलेल्या आहेत. श्रवण, कीर्तन, स्मरण आणि पादसेवन या 4 भक्ती आपण पाहिलेल्या आहेत. आता आज 5वी भक्ती पाहूया, अर्चना भक्ती. अर्चना भक्ती म्हणजे काय तर मूळ शब्द अर्च, पहिला गण परस्मैपद. अर्च म्हणजे पूजा करणे. अर्चना भक्ती म्हणजे भगवंताची नित्य पूजा करणे आणि ती मनापासून करणे, याला अर्चना भक्ती म्हणतात. 5वी भक्ती ते अर्चन. अर्चन म्हणजे देवतार्चन, शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे. नाना आसने उपकरणे, वस्त्रे अलंकार भूषणे, मानसपूजा मूर्ती ध्याने या नाव 5वी भक्ती. देव ब्राह्मण अग्निपूजन, साधुसंत अतित पूजन, इति महानुभाव गायत्री पूजन या नाव 5वी भक्ती. धातुपाषाण मृत्तिका पूजन, चित्रलेप सत्पात्र पूजन, आपले गृहीचे देवतार्चन या नाव 7वी पूजा. आता पूजा म्हणजे काय हे समर्थ यामध्ये सांगतायत. समर्थांचं म्हणणं असं की ही 5वी भक्ती जी अर्चन भक्ती आहे त्यामध्ये आपली जी उपास्य देवता आहे, जी कुलदेवता आहे, जी ग्रामदेवता आहे, जी स्थानदेवता आहे, त्या देवतांच्या पूजा या शास्त्रात सांगितल्याप्रमाणे झाल्या पाहिजे. त्या पूजेची भांडी, आसनं, वस्त्र, अलंकार हे वेगळ्या ठेवून मूर्तीचं ध्यान मनामध्ये ठेवून मनापासून ती पूजा केली पाहिजे. देव, ब्राह्मण, अग्नी, साधू, संत, अतिथी, संन्यासी, महात्मा, गाय या सगळ्यांची पूजा केली पाहिजे. सोन्याची मूर्ती असेल, चांदीची मूर्ती असेल, तांब्याची असेल, धातूच्या मूर्ती असतील, दगडी असतील, तसबिरी असतील, मातीच्या मूर्ती असतील, या सगळ्यांची पूजा करावी. त्या पूजेमध्ये आपल्या मनात पहिल्यांदा अशी खात्री करून घेतली पाहिजे की या सगळ्यामध्ये पंचमहाभूतात्मक शक्ती आहे आणि ती पंचमहाभूतात्मक शक्ती म्हणजे भगवंताची प्राणशक्ती आहे. म्हणून त्याला प्राण प्रतिष्ठापना असं म्हणतात. मग ही पूजा करत असताना आपण मंत्र म्हणतो. मंत्र म्हणजे काय? मननात त्रायते इति मंत्रः. ज्याचं मनन केल्यानंतर आपलं संरक्षण करतं त्याला मंत्र म्हणायचं. मग गायत्री मंत्र असेल, रामरक्षा मंत्र असेल, वायुस्तुती असेल, अनेक मंत्र आहेत. पूजा विधी करताना आपण पहिल्यांदा आचमन करतो, नंतर संध्या करतो, नंतर मग पूजा विधीचे सगळे मंत्र आपण एका पाठोपाठ एक म्हणतो. जे जे अर्पण करतो त्याला आपण प्रत्येकाला एक मंत्र म्हणून ते जे काही अर्पण करा, हळद, कुंकू, अक्षता, फूल, फळ जे काही असेल ते आपण अर्पण करतो. काया वाचे आणि मने चित्ते वित्ते जीवे प्राणे सद्भावे भगवंत अर्चने त्या नाव अर्चन भक्ती. कायेने पूजन करायचे म्हणजे शरीराने पूजा करायची. मांडी घालून व्यवस्थित देवासमोर बसून देवाकडं एकाग्र चित्ताने पाहणं. कसंही वेडं वाकडं बसून पूजा करायची नाही.
ही पहिल्यांदा देहबोली पाहिजे पूजा करताना. वाचा म्हणजे वाणीने मंत्र म्हणायचे आहेत. उगीच देवासमोर बसायचं आणि इकडं स्वयंपाकाच्या किचन कट्ट्यावर लक्ष ठेवायचं, अजून काय झालंय का नाही, स्वयंपाक झालाय का नाही, आज काय केलंय, आज सण आहे, भजी झाल्या की नाही अजून. तुमचं लक्ष देवाकडं पाहिजे. तुम्ही जे मंत्र म्हणता आहात त्या मंत्रांचा उच्चार स्पष्ट पाहिजे, नाहीतर अनर्थ होतो. ते मंत्र व्यवस्थित शिकून घेतले पाहिजेत. त्यानंतर मनापासून ते मंत्र म्हटले गेले पाहिजे. आणि पूजा करत असताना चित्त भगवंताच्याकडेच पाहिजे. नाहीतर मनामध्ये वेगळा विचार चाललेला आहे. माझं प्रमोशनला आता मी ड्यू आहे, माझं इन्क्रीमेंट कधी होईल, तो माझ्या पुढे जाईल का, त्यांनी माझे अजून एवढे पैसे द्यायचे आहेत. हे असे विचार जर तुम्ही पूजा करत असताना केले तर त्या पूजेचा काय उपयोग नाही. भगवंताला जे अर्पण करायचं आहे, मागं पण आपण पाहिलेलं आहे. भगवद्गीतेतला 9व्या अध्यायातला 26वा श्लोक, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती परुत्तम अश्नामी प्रयतात्मनः. यो मे भक्त्या प्रयच्छति, तृतीया विभक्ती आलेली आहे या ठिकाणी. भक्तीने पान, फूल, फळ, पाणी यापैकी जे यो मे भक्त्या प्रयच्छति, यापैकी जे मिळेल ते. अमुकच पाहिजे असं देवाचं काहीही नसतं. पण जे द्याल ते भक्त्या म्हटलेलं आहे, भक्तीने द्या. म्हणून पुन्हा सांगतोय, तृतीय एक वचन वापरलेलं आहे. संस्कृत व्याकरणामध्ये तृतीया कधी वापरतात, जेव्हा ते साधन असतं तेव्हा भक्ती हे साधन आहे. या ठिकाणी त्या भक्तीने द्यायचे आहे, उगीच देवाच्या अंगावर फेकायची नाही. आणि यथा मिलितोपचार द्रव्येही असं म्हणतो आपण पूजा करताना. ऋतुकालोद्भव पुष्पाणी फलानी अर्पयामी. ऋतूप्रमाणे, काळाप्रमाणे जी फुलं मिळतील ती फुलं मी तुला वाहतो. देव असं म्हणत नाही मला जास्वंदीच पाहिजे, मला गुलाबच पाहिजे, मला मोगराच पाहिजे, मला टेऊंस पाहिजे, मला कमळच वाहा. कुठलेही देव असं म्हणत नाही. तुम्ही जे तुमच्याला उपलब्ध आहे ते फूल वाहिलं तरी चालतं. हे सगळे आपलेच नखरे असतात. गणपतीला जास्वंदीचं फूल आवडतं, मान्य, मिळालं तर जरूर वाहा. शंकराला पांढरी फुलं आवडतात असं म्हणतात. पांढरी फुलं मिळाली मोगऱ्याची किंवा दुसरी चांगली तर जरूर शंकराच्या पिंडीवरती फुलं वाहा. पण मिळालीच नाही तर काय करणार, जी असतील ती फुलं वाहा, काही बिघडत नाही. त्यानंतर पुढं समर्थ या समासामध्ये म्हणतायत अर्चन भक्तीच्या. दामोदर संकर्षण वासुदेव मूर्ती, प्रद्युम्न अनिरुद्ध पुरुषोत्तम मूर्ती, अधोक्ष नरसिंह अच्युत मूर्ती, जनार्दन आणि उपेंद्र, हरिहरांच्या अनंत मूर्ती, भगवंत जगदात्म जगदीश मूर्ती, शिवशक्तीच्या बहुधा मूर्ती देवार्चने पूजाव्या. अश्वत्थ नारायण, सूर्यनारायण, लक्ष्मीनारायण, त्रिमल्ल नारायण, हरिनारायण, आदिनारायण, शेषशाही परमात्मा, ऐशा परमेश्वराच्या मूर्ती पाहो जाता उदंड असती, त्यांचे अर्चन करावे भक्ती पाचवी ऐसी. याही वेगळे कुळधर्म सोडू नये अनुक्रम, उत्तम अथवा मध्यम करीत जावे. विष्णूच्या अनेक नावं आहेत, त्यांच्या जेवढ्या मूर्ती आपल्याकडे असतील पूर्वापार आलेल्या आपल्या घराण्यातल्या, त्या सगळ्यांची पूजा करावी. मूर्ती भरपूर आहेत, समर्थाने आता हेच सांगितलंय. ऐशा परमेश्वराच्या मूर्ती पाहो जाता उदंड असती, असे भरपूर आहेत मूर्ती. पण काय करावं, याही वेगळे कुळधर्म सोडू नये उपक्रम.
आधी तुमची कुलदेवता कोण आहे ती माहीत करून घ्या, त्या कुलदेवतेची पूजा करा. दामोदर संकर्षण जी भगवंताची नावं आहेत त्यामधले जेवढ्या मूर्ती तुमच्याकडे आहेत त्यांची पूजा करा. सगळ्यांकडे शिशुमार असेलच असं नाही. शेष, गरुड, ज्या मूर्ती असतील त्यांची पूजा करा. माझं म्हणणं तर ह्याच्या पुढचं आहे. तुम्हाला भले मंत्र येत नसतील पण तुम्ही हळद, कुंकू, फूल, अक्षता वाहून नमस्कार तरी करू शकता ना. शिकायला लागलाय तुम्ही अजून पूजा, पण मंत्र येत नाहीत म्हणून पूजा सोडायची नाही. तुम्ही रामरक्षा म्हणून जरी पूजा केली तरी चालते, देवाला पोचते. फक्त त्या ठिकाणी गूढ श्रद्धा पाहिजे. हे परमात्म्या, आम्हाला तू इतकं दिलेलं आहेस, आत्तापर्यंत आयुष्य आमचं सुरक्षित घालवलेलं आहेस, असंच आमच्याकडं सुरक्षित आमचं आयुष्य राहू दे असं पहा. बसवेश्वर महात्म्याने एक फार सुंदर वचन सांगितलंय. नाऊ कुडियू नीर आदे निन्न तीर्था, नाऊ तिनो रॉट्टी आदे निन्न प्रसादा, कुडल संगम देवा. केवढा व्यापक विचार मांडलेला आहे बसवेश्वरांनी. ते म्हणतायत आम्ही जे रोज पाणी पितो तेच तुझं तीर्थ आहे, आणि आम्ही रोज जी भाकरी खातो तोच तुझा प्रसाद आहे. एवढा व्यापक विचार आहे बघा. अगदी देवासमोर लिहून पाणी फिरवून तुळस वगैरे घालून त्याच्यासमोर त्याला दाखवून तो प्रसाद आहेच, तो पूजेचा प्रसाद आहे. पण आपल्याला रोज जे हे पाणी मिळतं, रोज जे हे आपण अन्न खातो, तो परमेश्वराचाच प्रसाद आहे हो. परमेश्वराने ही जर सगळं निर्माण केलं नसतं तर आपलं काय झालं असतं, जीवसृष्टी काय झाली असती. जीवसृष्टीला निर्माण करणाराही तोच आणि त्यांच्या पालन पोषणाची व्यवस्था करणाराही तोच. एव्हरीवन दॅट आस्क्ड इज रिसिव्ड, इंग्लिशमध्ये एक म्हण आहे. ज्याला ज्याला म्हणून भूक लागते त्याची व्यवस्था परमेश्वराने केलेली असते. मग परमेश्वराची पूजा सांगितलेली आहे, त्याचा क्रियायोग हा भागवतात सांगितलेला आहे. क्रियायोग म्हणजे काय, प्रोटोकॉल. आता षोडशोपचार पूजा म्हणजे काय ते बघूया. 16 उपचाराने पूजा करायची असते भगवंताची. हे 16 उपचार कोणते आहेत. पहिलं आवाहन म्हणजे भगवंताला आमंत्रण द्यायचं. दुसरं आसन म्हणजे भगवंताला एक स्थान द्यायचं, कुठलं तरी एक चौरंग पाठ त्याला आसन द्यायचं. नंतर पाद्य, पाय धुणे. त्यानंतर अर्घ्य द्यायचं, मंत्राने अर्घ्य द्यायचं. त्यानंतर आचमन करायचं म्हणजे पाणी पिण्यास द्यायचं. स्नान, देवाला स्नान घालायचं. वस्त्र, देवाला वस्त्र घालायचं. यज्ञोपवीत, जानवं घालायचं. अनुलेपन, गंध लावायचं. पुष्प, फुलं व्हायची. धूप, धूप किंवा उदबत्ती दाखवायची. दीप, दिवा दाखवायचा. नैवेद्य, प्रसाद दाखवायचा. नमस्कार, मनापासून नमस्कार करायचा. आणि घालीन लोटांगण बंदीन चरण, डोळ्यांनी पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगीन आनंदे पूजन भाव म्हणे नामा. हे जे आहे ह्याला सगळ्याला. त्यानंतर प्रदक्षिणा घालायची. त्वमेव माचा पिता त्वमेव, त्वमेव बंधुसखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. आणि शेवटी विसर्जन करायचं आहे. आणि विसर्जन करताना अन्यथा शरणम नास्ति त्वमेव शरणम मम, तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष रमापते म्हणायचं. आणि एवढं करून परत एकदा 16 उपचार सांगतो बघा. हा, आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य,
आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, अनुलेपन म्हणजे गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, नमस्कार, प्रदक्षिणा आणि विसर्जन, याला म्हणायचं षोडशोपचार पूजा. आपण रोज नित्य पूजा करतो त्याला आपण षोडशोपचार म्हणतो. हे 16 उपचार करायचे आहेत. आणि पंचोपचार पूजा कुठली? गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य. शॉर्टकट पूजा पंचोपचार कुठली? गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य, ह्याला पंचोपचार पूजा म्हणतात. कुठलीही पूजा केली तरी चालते. तुम्हाला भरपूर वेळ असेल षोडशोपचार पूजा करा, तुमच्याजवळ वेळ कमी असेल पंचोपचार पूजा करा, पण करा. आणि ही पूजा केल्यानंतर ही पूजा मी केलेली आहे हा अहंकार येऊ नये म्हणून शेवटी काय म्हणायचं? नाहम करता हरिः करता तत्पूजा कर्मचाखिलम तथापि मत्कृता पूजा तत्प्रसादेन नान्यथा. हे परमेश्वरा, पूजा करणारा मी नाहीच, पूजा तूच माझ्याकडून करून घेतो आहेस. मला पूजा करण्याची प्रेरणा देणारा तूच आहेस. मला तू जर प्रेरणा दिली नसतीस तर मला पूजा करायची बुद्धी झाली नसती. हे कर्तृत्व आपण परमेश्वराकडे द्यायचं आहे. मी पूजा केली, बघा मी किती छान पूजा केली, मी माझ्या देवाला सोन्याचा हार घातला, मी माझ्या देवाला 50 प्रकारची फळं ठेवली, मी 100 प्रकारचं नैवेद्य अर्पण केला. अरे तू करणारा कोण? तू फक्त माध्यम आहेस. करून घेतलेलं आहे परमेश्वराने. ते करण्याची बुद्धी तुला परमेश्वराने दिली. त्यात तुझं कर्तृत्व काही नाही. तुझं कर्तृत्व एवढंच आहे की तू परमेश्वरांनी जे तुला बुद्धी दिली त्या बुद्धीप्रमाणे तू वागलास. स्वकर्मणाम तमभ्यर्चम्यम सिद्धिम विंदती मानवः. नारद सांगतात भक्तिसूत्रामध्ये, नित्य अर्चन केल्यामुळं माणसाला सिद्धी प्राप्त होते. सर्वासामपि सिद्धिस्थाम मूलम तत् चरणार्चनम. भगवंताची पूजा ही सगळ्या संपत्ती आणि सिद्धीचं मूळ कारण आहे. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेला एवढं महत्त्व आहे. आजकाल रोज पूजा करतच नाहीत कोणी. कोण करतात पूजा? कोणी करत नाही. क्वचित ज्यांच्या घरी जुनी माणसं आहेत ती रोजच्या रोज पूजा करतात. काही जण टॉवेल लावून कशी बशी 2 फुलं वाहून नमस्कार करून चला मंगळारती करून जातात. तुमच्याजवळ जर वेळ असेल, तुम्ही रिटायर असाल, व्यवस्थित पूजा करा देवाची. तिथली स्वच्छता करा, देवघर स्वच्छ करा, व्यवस्थित पूजेची भांडी नीट ठेवून सिस्टमॅटिक पूजा करा. छानपैकी तुमचा वेळ जातो, मनाला शांतता मिळते. फुलं वगैरे वाहिल्यानंतर आपलं मन प्रसन्न होतं. देवाकडं पाहिल्यानंतर आपण प्रसन्न होतो. सगळीकडे दीप लावलेला आहे, धूपाचा वास आलेला आहे, फुलांचा सुवास आलेला आहे, नैवेद्य आहे देवासमोर, गंध ओगाळून लावलेला आहे, त्या चंदनाचा वास यायला लागलेला आहे. किती प्रसन्नता आहे हो पूजा करण्यामध्ये. या गोष्टीकडे पहा, शास्त्रोक्त दृष्टीने पहा. त्यानंतर तुम्ही मंत्र म्हणता, तुमची वाणी शुद्ध होती, उच्चार शुद्ध होतात. मग एकदा तुम्हाला मंत्र म्हणायची सवय लागली की तुमच्या तोंडात शिव्यागाळी येणार नाही, वाचा शुद्धी होईल. आणि मग ह्या अर्चन भक्तीचा परिणाम काय आहे? समर्थ सांगतात, ऐसेची सद्गुरूचे भजन करून असावे अनन्य, या भगवत भक्तजन 5वी भक्ती. ऐसे पूजा न घडे बरवी, तरी मानस पूजा करावी, मानस पूजा अगत्या व्हावी परमेश्वरासी. मने भगवंतास पूजावे, कल्पून सर्वही समर्पावे, मानस पूजेचे जाणावे लक्षण ऐसे. जे जे आपणास पाहिजे ते ते कल्पून वाहिजे, येणे प्रकारे कीजे मानस पूजा.
मानसपूजा कशाला मग करायची? तर तुमच्याजवळ आत्ता खरंच काही वेळ नाही, तर मनाने भगवंताला अंतर्यामी समजून भगवंताची पूजा करायची. पण अगदी पर्याय नसेल तर मग या पूजेचं फळ काय? जे जे तुम्हाला पाहिजे आहे ते ते रोज परमेश्वराला आठवण करायची, फॉलोअप घ्यायचा. भगवंता, खरं म्हणजे काय मागूच नाही. भगवंताला कळतं तुम्हाला काय द्यायचं आणि कधी द्यायचं, आणि तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला वेळेच्या आधी आणि तुमच्या कर्माच्या पेक्षा जास्त काहीही मिळत नसतं. जेव्हा जे मिळायचं तेव्हाच ते मिळतं. अपयश एकदा येईल, दोनदा येईल, पण परमेश्वरावर श्रद्धा ठेवून आणि आपल्या कार्यावर श्रद्धा ठेवून तुम्ही ज्या पद्धतीने वागाल त्याचं फळ तुम्हाला मिळतंय. या ठिकाणी अर्चन भक्ती संपलेली आहे. आता 6वी वंदन भक्ती, 4थ्या दशकातला 6वा समास वंदन भक्ती सांगितलेला आहे. वंदन म्हणजे काय? वंद हा संस्कृत मूळ शब्द आहे, पहिला गण आत्मनेपद. वंद म्हणजे काय? नमस्कार करणे. भगवंताला नमस्कार करणे. 6वी भक्ती ते वंदन करावे देवासी नमन, संत साधू आणि सज्जन नमस्कारित जावे. सूर्यासी करावे नमस्कार, देवासी करावे नमस्कार, सद्गुरुसी करावे नमस्कार, साष्टांग भावे. साष्टांग नमस्काराचा अधिकारू नाना प्रतिमे देव गुरु, अन्यत्र नमनाचा विचारू अधिकारे करावा. 56 कोटी वसुमती मध्ये विष्णुमूर्ती असती, तयास नमस्कार प्रीती साष्टांग घालावे. नमस्कार म्हणजे काय करायचं? दोन्ही हात जोडायचे, डोकं खाली करायचं आणि देवाचे पाय समजा पहिल्यांदा डोळ्यासमोर आणायचे. म्हणजे आपण वागतो, आपल्यामध्ये लीनता निर्माण होते, आपण पोलाईट होतो, नम्रपणा येतो आपल्यामध्ये. तम वासुदेव प्रणम न सीदती. जो नित्य नेमाने वासुदेवाला नमस्कार करतो त्याला कधीही दुःख होत नाही. नमस्कार करण्यामागं केवढा मोठा लाभ आहे तुम्हाला सांगतो मी. महाभारतामध्ये एक गोष्ट आहे. महाभारताचं जेव्हा अंतिम युद्ध चालू होतं तेव्हा दुर्योधन भीष्माचार्यांना म्हणाला की पांडव तुमचे लाडके आहेत, तुम्ही सेनापती असून सुद्धा त्यांच्यापैकी कुणाचा वध करत नाही आहात, हे काय बरोबर नाही. तेव्हा भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली की उद्यापासून मी रोज एक पांडव मारणार, 5 दिवस 5 पांडवांचा मी संहार करणार. झालं. श्रीकृष्ण महाराजांना हे कळलं, ते शांत राहिले. आता रोज भीष्माची प्रतिज्ञा आहे ती, आणि भीष्म महापराक्रमी होते, त्यामुळे ते मारणार म्हणजे मारणार. आता जर 5 पांडव ओळीने 5 दिवस जर मेले तर पांडवांचा विजय तर नाहीच होणार, उलट कौरवांना रान मोकाट सुटणार आणि त्यांना महाविजय प्राप्त होणार. श्रीकृष्णाने विचार केला, आता पांडवांचा जीव तर वाचवायला पाहिजे, पण भीष्म तर प्रतिज्ञा करून बसलेत, आता काय करायचं. पण शेवटी तो श्रीकृष्ण आहे. युक्तीचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे श्रीकृष्ण. कुठं काय युक्ती करेल हा बाबा काय सांगता येत नाही. पहाटे 3 वाजता म्हणजे महाप्रभाती तो द्रौपदीच्या तंबूमध्ये गेला. द्रौपदी बिचारी झोपली होती. श्रीकृष्णाने उठवलं, द्रौपदी उठ.
द्रौपदी दचकली. अगं बाई दादा, आत्ता तू काय 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 आता एवढ्या रात्री कसा काय आलास? ती म्हणाली, श्रीकृष्ण म्हणाला, मी सांगतो तसं कर, गप चल. अरे पण दादा म्हणाली, नाही तू जरा गप्प बैस, तो गुपचूप माझ्या मागे ये, पायात वाहणा घालू नकोस. द्रौपदी म्हणले, अरे आपण कुठं चाललोय ते तरी तू माझ्या बरोबर चल. पण महाराज, द्रौपदीचा आपल्या भावावर इतका विश्वास होता, मानलेला भाऊ होता खरं म्हणजे. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, ती त्याच्याबरोबर चालली. पहाटे 3ची वेळ, म्हणजे आताच्या दृष्टीने. तिने वाटेत विचारलं, बरं दादा, आता मला सांगशील का आपण कुठं चाललो आणि आपल्याला काय करायचं आहे? श्रीकृष्ण म्हणाला, एक काम करायचं फक्त. तुला काय? ते बघ, तिथं भीष्माचार्यांचा तंबू आहे, तू आत जायचं. भीष्माचार्य आता ध्यान करत असतात, डोळे मिटलेले असतात, तू आलेलं त्यांना काही कळणार नाही. मी तंबूच्या बाहेर थांबतो, तू आत जायचं आणि त्यांना खांद्यावरून पदर घेऊन व्यवस्थित नमस्कार करायचा. एवढंच फक्त तू करायचं आणि तिथंच उभं राहायचं. द्रौपदी म्हणली, अरे ठीक आहे, पण त्याच्यासाठी एवढा पहाटे कशाला उठवलास मला? श्रीकृष्ण म्हणतो, मी काय सांगतो ते गपचूप ऐक, तुला बाकीचं काय करायचं घेऊन, माझ्यावर विश्वास आहे तुझा दादा म्हणून. द्रौपदी म्हणते, होय रे, ते बरोबर आहे, पण तू आता मी सांगतो तसं कर, बाकीचं काही आता विचार करत बसू नकोस. द्रौपदी म्हणली, बर. गेले भीष्माचार्य जिथे राहत होते त्या तंबूमध्ये गेले. सगळीकडे युद्धभूमी. श्रीकृष्ण महाराज बाहेर थांबलेले आहेत. द्रौपदी आत गेली. सांगितल्याप्रमाणे भीष्माचार्य त्यांच्या अंथरुणावरून उठून शांतपणे डोळे मिटून ध्यान करत बसलेले आहेत. द्रौपदी आत गेली. तिने नमस्कार केला. तुम्हाला माहिती आहे बायका नमस्कार कसं करतात. आणि त्या काळात बायका भरपूर बांगड्या भरत होत्या. आता घड्याळ घालतात, नाहीतर एखादं कडं घालतात सोन्याचं, नाहीतर चांदीचं. पण त्या काळामध्ये बांगड्या भरपूर घालायच्या बायका, आणि असं 2 वेळा नमस्कार करायच्या. 2 वेळा बांगड्यांचा नमस्कार केल्यानंतर, बांगड्या घालून नमस्कार केल्यानंतर बांगड्यांचा खणखणाट आवाज आला. भीष्माचार्य म्हणाले, कोणतरी स्त्रीने आपल्याला नमस्कार केलेला आहे. त्याने आशीर्वाद देऊन टाकला, अखंड सौभाग्यवती भव. आणि मग द्रौपदी तिथंच थांबली. भीष्माचार्याने अरे म्हणाले, आपण आशीर्वाद तर दिलाय, पण आपण कुणाला आशीर्वाद दिलाय ते तरी बघूया. त्याने हळूच डोळे उघडले, बघतात तर समोर द्रौपदी. भीष्माचार्य म्हणाले, अगं द्रौपदी मुली, एवढा पहाटे तू कशी काय आलीस इथं? आणि आत्ता मला नमस्कार तूच केलास ना? द्रौपदी म्हणाले, होय तात, मीच तुम्हाला नमस्कार केला. अरे अरे बापरे म्हणाले, मी तुला तर अखंड सौभाग्यवती भव म्हणून आशीर्वाद देऊन टाकलाय. द्रौपदी शांतपणे बसली. बर, एवढ्या पहाटे तू एवढ्या लांब तू आलीस कशी एकटी? द्रौपदी म्हणाली, मी एकटी नाही आले. तर मोठ्या माणसांसमोर खोटं कसं बोलते? तू एकटी आली नाहीस? हा, तुझ्या बरोबर नक्कीच श्रीकृष्ण आला असणार म्हटली. ही अक्कल तुझी नाही, हे डोकं तुझं द्रौपदी तुझं नाही. तुला ह्या वेळेला मला नमस्कार करायला लावण्याचं हे डोकं, ही युक्ती फक्त श्रीकृष्णच करू शकतो. कुठं आहे त्या लबाडाला बोलो म्हणल्यात. द्रौपदीने हाक मारली, दादा ये, तुला तात बोलत आहेत. महाराज आले आत. भीष्म श्रीकृष्णांना म्हणाले, चांगलं केलास बाबा. श्रीकृष्ण म्हटला, मी काहीच केलं नाही. म्हटला, तुम्हाला नमस्कार कोणी केला? द्रौपदीने केला. मी आपला बाहेर उभारलो होतो तिच्यासोबत. तू म्हणाले भीष्माचार्य, तू मला सांगू नकोस, तू कपट नाटक सूत्रधार आहेस. तू कुठल्या वेळेला काय कपट करशील, अर्थात तू कपट करतोस ते चांगल्या हेतूने करतोस. आता मी हिला
अखंड सौभाग्यवती भव म्हणून आशीर्वाद देऊन टाकलाय. आणि मी आज सकाळी तर काल सकाळी तर मी प्रतिज्ञा केली होती की रोज एका पांडवांना मारीन. आता ते मला तू पेचा टाकलंस की रे, काय करू म्हणाले मी. श्रीकृष्ण म्हणाला, हे भीष्माचार्य, तुम्हाला तुमची प्रतिज्ञा महत्वाची वाटते का आशीर्वाद महत्वाचा वाटतो हे तुम्ही ठरवा. भीष्माचार्य म्हणाले, श्रीकृष्ण तू एक नंबरचा बनेल आहेस, बनेल. तुझ्यासारखे नाटकं करणारा या पृथ्वी तलावर कोणी नाही ना. तुला अखिल विश्वाचा नाट्य संमेलनाचा प्रमुख करायला पाहिजे. द्रौपदी म्हणले, जा, तुझ्या 5ही पतींना मी अभय दिलेला आहे. माझा आशीर्वाद मी खोटा ठरू देणार नाही. एक वेळ माझी प्रतिज्ञा खोटी ठरली तरी चालेल, कारण एक प्रतिज्ञा करून मी फसलोय. दुसरी माझी प्रतिज्ञा खोटी झाली तरी चालेल, पण माझा आशीर्वाद खोटा होऊ नये. कारण यानंतर जर हा माझा जर आशीर्वाद खोटा ठरला तर यानंतर लोक नमस्कार करायचं सोडून देतील. कारण ज्या अर्थी भीष्माचार्यांचा आशीर्वाद खोटा ठरतोय त्या अर्थी कुणाचाही आशीर्वाद खरं ठरू शकत नाही. म्हणून यानंतर नमस्कार आणि आशीर्वाद ही परंपराच नष्ट होईल हिंदुस्थानातून. तेव्हा मी आशीर्वादाला जास्त महत्त्व देतो. द्रौपदी तू जा, तुझ्या 5ही नवऱ्यांना मी काहीही हात लावणार नाही, त्यांच्याशी युद्ध करणार नाही. आणि अक्षरशः नकुल सहदेव जेव्हा भीष्माशी युद्ध करायला आले तेव्हा भीष्म त्यांनी त्यांना शांतपणे सांगितलं की तुम्ही माझ्याशी युद्ध करू नका, मी तुम्हाला अजिबात प्रतिकार करणार नाही. आणि श्रीकृष्ण आणि द्रौपदी शिवाय ही गोष्ट कोणालाही माहीत नव्हती की भीष्माचार्यांनी अशी प्रतिज्ञा केली आहे दररोज एका पांडवाला मारण्याची. आणि नंतर हे जे नाटक द्रौपदी आणि श्रीकृष्णाने केलं, 5ही पतींना अभय द्यायचं, या दोनही गोष्टी शेवटपर्यंत कुठल्याही पांडवाला कळल्या नाही. एवढं सगळं सांगण्याचं तात्पर्य काय, नमस्कारामध्ये काय शक्ती असते बघा. फक्त बांगड्यांचा आवाज झाला नमस्कार करताना. कालिदास सुद्धा जगता पितरौ वंदे पार्वती परमेश्वर असं म्हणून आपलं लेखन सुरू करतो. आपल्याकडे नमस्कार करायचीच पद्धत आहे, राम राम नमस्कार. आता गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग. कुठला आलो हे गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग. किती छान पद्धत होती पूर्वी. कोणी भेटलं की नमस्कार, एकमेकांबद्दल प्रेम, एकमेकांबद्दलची नम्रता, आदर. गुड मॉर्निंग सर. अरे कसलं गुड मॉर्निंग लेका, तुझं तोंड बघितल्यावर माझं मॉर्निंग गेली सगळी. नमस्कार खरा आहे. नमस्कार फुकाचा, आशीर्वाद लाखाचा. नवीन जोडपा आला की नमस्कार करतो, परीक्षेला जाताना आपण नमस्कार करतो, देवाला नमस्कार करतो, घरी कोणीतरी मोठी माणसं आली की आपण नमस्कार करतो. एखाद्या मित्रांनी किंवा मैत्रिणींनी आपल्याला त्यांच्या आजी आजोबांची आठवण ओळख करून दिली, आई वडिलांची ओळख करून दिली की आपण नमस्कार करावा त्यांना, मोठे आहेत म्हणून. मोठी बहिणी आईप्रमाणे असते, तिला नमस्कार करावा. ही परंपरा आहे महाराज, ही परंपरा ठेवली पाहिजे. घरात जे ज्येष्ठ लोक असतील त्यांना, कोणाच्याही घरी आपण गेलो, त्यांच्या घरी कोणी ज्येष्ठ आहेत, म्हातारे आहेत, त्यांना आधी आत जाऊन नमस्कार करावा आपण. तुम्ही मित्रांच्या घरी गेलात, मित्रांनी तुम्हाला आठवण करून ओळख करून दिली, हे माझी आई, हे माझे वडील, किंवा हे माझी आजी, हे माझे आजोबा. आधी जाऊन त्यांना वाकून नमस्कार करायचा. त्यांना हॅलो, हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, हाऊ आर यू. अरे काय आहे, तू कोण विचारणार हाऊ आर यू. आधी नमस्कार कर, मग विचार कसे आहात काका. हॅलो, हाऊ आर यू, लांबूनच उजवा हात वर करून. किती कृत्रिमपणा आहे. आधी लीन हो, नमस्कार कर, त्यांचा आशीर्वाद घे.
कुठंतरी हा आशीर्वाद कामाला येतो. हे वंदन भक्तीचं महत्व आहे महाराज. अजून थोडंसं वंदन भक्तीवर आपल्याला विमर्श करायचा आहे. आता उद्या पाहूया. या ठिकाणी मी इथंच थांबतो. पण मी सबस्क्राईब करायची पुन्हा एकदा आठवण करतो. सबस्क्रिप्शन अजून खूप कमी पडायला लागलेलं आहे. आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये सुद्धा शेअर करा. दासबोध जे तुमचे दुसरे ग्रुप असतील त्या ठिकाणी हा एपिसोड किंवा पहिल्यापासूनचे सगळे तुमच्याकडे असतील तर ज्यांना ज्यांना श्रवण भक्ती करायची त्यांना करू देत. या ठिकाणी इथंच थांबतो. जय जय रघुवीर समर्थ.